नमस्कार, मी प्राध्यापिका शैफाली विभूते. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी पुनर्रचित अभ्यासक्रम. त्यातलं पहिलं प्रकरण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत, मेन ब्रँचेस. कालच्या तासिकेला आपण अभ्यासलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये. आज आपण अभ्यासणार आहोत स्थूल अर्थशास्त्र या संदर्भात. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान घटकाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो. पूर्वज्ञान जागृती. कालचं आठवतंय का बघा तुम्हाला? कालच्या तासिकेला आपलं झालेलं. विद्यार्थी जॉईन होत आहेत, आपण सहभागी करून घेऊयात त्यांना. बरं, ऑल करून ठीक आहे. स्थूल अर्थशास्त्र, इंग्रजीमध्ये त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मॅक्रो हा जो इंग्रजी शब्द आहे तो मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ मोठा भाग. यालाच समानार्थी शब्द आपण असं म्हणू शकतो. लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला ते. स्थूल अर्थशास्त्राला साकलिक अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, त्याचबरोबर समग्र अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये अभ्यासत असताना आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सुद्धा काही समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगितलेले होते की सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र आणि व्यष्टी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तसंच त्याला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणूनही ते ओळखलं जातं. वैशिष्ट्यामध्ये आपण अभ्यासलेला होता हा एक मुद्दा. तर स्थूल अर्थशास्त्र यामध्ये मोठ्या भागाचा अभ्यास केला जातो. मग संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. मग उदाहरण सांगायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या मोठ्या भागाचा किंवा प्रश्नांचा अभ्यास यामध्ये केला जातो. मग आता आपल्याला स्थूल अर्थशास्त्र अर्थ आपण अभ्यासला आताच. मग सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणे याचीही व्याख्या आपल्याला अभ्यासायची आहे. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, हिस्टॉरिकल रिव्ह्यू, म्हणजे याचा पूर्व इतिहास कसं अस्तित्वात आलं हे यामध्ये अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, अभ्यास विषय असंही आपण त्याला म्हणू शकतो. आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्व आजच्या तासिकेला आपण शिकणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण स्क्रीनच्या माध्यमातून हे समजून घेऊयात. स्थूल अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. बघा, स्क्रीनवर तुमच्या समोर दिसतं आहे मित्रांनो. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या आणि 17व्या शतकामध्ये व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचं विश्लेषण केलेलं होतं. तर 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं. स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर काही धोरणं आणि शिफारसी त्यांनी शासनाला सुचवलेल्या दिसून येतात. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ते प्राध्यापक ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे.
समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेलं दिसून येतं. 1929-30च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीनं राज्य केलं. म्हणजे सूक्ष्मलक्षी पद्धतीनं आपण घटकांचा अभ्यास करत होतो. पण ज्या वेळेला जागतिक महामंदी आली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये काही बदल घडून आले आणि मग जागतिक महामंदीनंतर लॉर्ड केन्स यांचं पैसा, व्याज आणि रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे पुस्तक प्रकाशित झालं 1936 मध्ये. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी पद्धतीनं केला, म्हणजे मोठ्या एकूणाच्या द्वारे. मग म्हणून समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचं श्रेय जे आहे ते लॉर्ड केन्स यांना दिलं जातं. मग लॉर्ड केन्स यांचं उपभोगासंबंधीचं मानसशास्त्रीय विश्लेषण किंवा सिद्धांत हा प्रसिद्ध आहे. पुढं ओघानं त्याचा उल्लेख होईलच. म्हणजे साधारणपणे लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉल्ड्रा, आर्यविंग फिशर या अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. हा झाला पूर्व इतिहास किंवा ऐतिहासिक वाटचाल असं आपण त्याला म्हणतो. यानंतर अर्थशास्त्रामध्ये कोणतीही संकल्पना ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्याची व्याख्या अभ्यासणं क्रमप्राप्त ठरतं. स्थूल अर्थशास्त्राच्याही 2 व्याख्या तुम्हाला आहेत. तर या 2 व्याख्या कोणत्या आहेत हे आपण स्क्रीनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभ्यासूयात. म्हणजे मी दाखवते तुम्हाला की जेणेकरून समजून घेणं सुलभ ठरेल. मग बघा मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राची एक साधी आणि सोपी व्याख्या जी आहे ती मी हायलायटरच्या साहाय्यानं तुम्हाला इथं लक्षात आणून देते. हे बघा, ती अतिशय सोपी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांची. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. काल आपण कसं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या बघितली अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये की मॉरिस डॉब यांची व्याख्या होती ती. त्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलेलं तुम्हाला आठवतंय का बघा, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. तसंच स्थूल अर्थशास्त्राची सुद्धा एक सोपी व्याख्या तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे. ती व्याख्या प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांची आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आणि दुसरी व्याख्या इथं दिलेली आहे ती म्हणजे प्राध्यापक जे.एस. हॅन्सेन यांनी. ती व्याख्या काय आहे तर स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. बघा, आपण मगाशी शब्दाचा अर्थ समजून घेत असताना उदाहरणामध्ये हेच शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत की मोठा भाग म्हणजे केवढा तर एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी अशा मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग ही झाली व्याख्या. 2 व्याख्या आपण अभ्यासल्या. यानंतर अभ्यासणार आहोत ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती. तर ही पुन्हा 3 भागामध्ये विभागलेली आहे. मी पुन्हा एकदा स्क्रीन तुमच्या समोर शेअर करते. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती 3 भागात विभागलेली आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसत आहे. पहिला भाग जो आहे तो म्हणजे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत यामध्ये काय आहे तर यामध्ये आपल्याला उपभोग फलनाचा सिद्धांत आणि
गुंतवणूक सिद्धांत याचं विश्लेषण केलं जातं. आता बघा, मी मघाशी तुम्हाला सांगितलं की लॉर्ड केन्स यांनी समग्रलक्षी पद्धती म्हणजे स्थूल पद्धतीनं विश्लेषण केलं. आणि आता इथं पुन्हा एकदा आलेलं आहे की उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत. त्याच्यामध्ये बघा, केन्सचा उपभोगासंबंधीचा मानसशास्त्रीय नियम प्रसिद्ध आहे. आणि त्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाचं उत्पन्न जसं वाढत जातं तस तसं उपभोगावर होणाऱ्या खर्चाचं प्रमाण कमी कमी होत जातं. याचं कारण असं आहे की उत्पन्न वाढत जातं तसं व्यक्तीच्या गरजा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होतात. म्हणून नंतर उत्पन्न जेव्हा आणखी वाढतं तेव्हा व्यक्ती संपूर्ण उत्पन्न जे असतं ते आपल्या उपभोगावर खर्च करत नाही, तर त्यातील काही भाग तो बचत करते. आणि आजची बचत ही उद्याची गुंतवणूक असते. तर इथं तुम्हाला उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत. मग स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करतं. उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणं सुद्धा ते स्पष्ट करतं. मग रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी आपल्याला उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला व्यापार चक्राचे सिद्धांत सुद्धा दिलेले आहेत. मग व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये काय आहे, तर व्यवसायामध्ये कसे बदल होतात हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. व्याप्तीमध्ये म्हणजे हे व्हास्ट आहे. तसं बघायला गेलं तर तुम्हाला इतकं सविस्तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये 12वीला नाही, परंतु त्यामध्ये काय आहे हे जाता जाता सांगणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणून इतकं विस्तृत विवेचन मी केलं. त्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाव वाढ. मग आता स्थूल अर्थशास्त्र हे जे आहे ते सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यामधील चढउताराची कारणं याचं विश्लेषण करतं. आपण बघितलं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण विशिष्ट किमतीचा अभ्यास करतो, विशिष्ट वस्तूची किमतीचा अभ्यास करतो. इथं काय आहे, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास. मग ती कशी निश्चित होते आणि त्याच्यामुळं तेजी आणि मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचं विश्लेषण केलं जातं. बाजारपेठामध्ये तेजी त्यानंतर मंदी असं व्यापाराचं चक्र सतत दिसून आपल्याला येतं. मग या तेजी आणि मंदीतून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास याच्यामध्ये महत्वपूर्ण ठरतो. त्यानंतरचा भाग याच्यामध्ये आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासाशी संबंधित सिद्धांताचा समावेश केला जातो. हे बघा, 11वीला असताना तुम्ही आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास म्हणजे काय हे अभ्यासलेले आहात. आर्थिक वृद्धी, वृद्धी म्हणजे ग्रोथ आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, आणि विकास डेव्हलपमेंट. वृद्धी ही नैसर्गिक असते आणि विकास हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न. वृद्धी ही संख्यात्मक असते तर विकास हा गुणात्मक असतो. मी फक्त तुम्हाला पूर्वज्ञान तुमचं जागृत केलेलं आहे. यामध्ये अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणं, त्यांच्या कार्यपद्धतीचं स्पष्टीकरण केलं जातं. आर्थिक वृद्धी आणि विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना ही सुचवली जाते. त्याचबरोबर पुढचा चौथा टप्पा तुम्हाला इथं दिलेला आहे तो म्हणजे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. मग स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडित असतं, कोरिलेटेड असतं. ते साधारणपणे व्याप्तीमध्ये 4 भाग तुम्हाला दिलेला आहेत आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे याचं विवेचन मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला.
तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची 8 वैशिष्ट्ये जशी अभ्यासलेली आहेत तशीच आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. ती कोणती आहेत ती पुन्हा एकदा आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहूयात. काय होतं ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये समोरासमोर समजून सांगतो त्यावेळेला आपण बोर्डवर रायटिंग करतो आणि मग इथं आपल्याला कम्युनिकेशन मध्ये हे मध्ये स्क्रीन येतं, तर त्या स्क्रीनचा वापर का आपण करू नये म्हणून आपण या टेक्निक जे आहे ते उपयोगामध्ये आणत आहोत. वास्तविक पाहता तुम्हाला सर्वांना आमच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने येतं आहे. तो भाग आता वेगळा. तर आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. तर हे बघा, स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य जे आहे इथं समग्र घटकांचा अभ्यास, स्टडी ऑफ ॲग्रिगेट, एकूणाचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती, सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसंच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचं आणि बदलांचंही स्पष्टीकरण करतं. यानंतरचं पुढलं वैशिष्ट्य अंडरलाईनने मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते म्हणजे सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण, जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा, किंमत यांच्या वर्तनाशी संबंधित असतं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य इथं आहे चौथं ते म्हणजे परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, रोजगार, उत्पादन, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. म्हणजेच गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम काय होतो तर तो उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होत असतो. म्हणजे यांच्यात परस्परावलंबन आहे, इंटरडिपेंडन्स असं आपण ज्याला म्हणतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राशी पद्धती. राशी पद्धती एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. मग प्राध्यापक गोल्डिंग यांनी इथे एक उदाहरण दिलेलं आहे. जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. त्यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवलेला आहे. त्यानंतर आपण पुढचं वैशिष्ट्य सांगणार आहोत, तेही पुन्हा मी स्क्रीनच तुमच्या समोर शेअर करते आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वृद्धीची प्रारूपे. हे 6वं आहे वैशिष्ट्य. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. हे बघा, हे 6वं वैशिष्ट्य. तिथे मी स्पॉटलाइट केलेली आहे, तुमच्या लक्षात येईल. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतं. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूप उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत आणि अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप म्हणजे साधारणपणे एखादा सिद्धांत किंवा नियम आपण असं मॉडेल, प्रारूप त्याला आपण मॉडेल्स
ग्रोथ मॉडेल्स म्हणजे वृद्धीची प्रारूप याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायची आहेत. सविस्तर नाहीये, पण असं तुमच्या महत्वाचे मुद्दे लक्षात आणून दिलेले आहेत. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती आणि त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी होय. त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख, पॉलिसी ओरिएंटेड. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करतं. उदाहरणार्थ भाववाढीचं नियंत्रण कसं करायचं, मग रोजगार निर्मिती करून अर्थव्यवस्थेला मंदीतून कसं बाहेर काढायचं यासारख्या मोठ्या समस्यांवर चर्चा केली जाते, उपाय सुचवले जातात. साधारणपणे आपण आता अभ्यासलेलं आहे ते म्हणजे 8 वैशिष्ट्य स्थूल अर्थशास्त्राची. बघा, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, उत्पन्न सिद्धांत असंही म्हटलं जातं, सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण केलं जातं, परस्परावलंबन, त्यानंतर राशी पद्धती, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख ही वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचं महत्व काय आहे ते. मग स्थूल अर्थशास्त्राच्या महत्वामध्ये मी पुन्हा एकदा स्क्रीन घेते तुमच्या समोर. त्याच्यामध्ये पहिलं महत्व आपल्याला सांगता येतं अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. बघा, स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देतं. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्यक ठरते. आर्थिक चल म्हणजे अर्थव्यवस्थेतले विविध घटक असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर महत्व सांगत असताना आर्थिक चढ उतार हा दुसरा मुद्दा तुमच्या समोर दिसत आहे. स्पॉटलाइटच्या माध्यमातून मी तुमच्या लक्षात आणून देते. मग आर्थिक चढ उतार, उत्पन्नातील चढ उतार, उत्पादन आणि रोजगारातील चढ उतारांची कारणं, तसंच त्यांचं नियंत्रण कसं करायचं आणि त्यांची तीव्रता कशी कमी करायची याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. याची मदत होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करताच येत नाही. त्यानंतरचं महत्व काय आहे स्थूल अर्थशास्त्राचं, तर आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळं विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक या समस्या समजण्यास मदत होते आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सुद्धा ते उपयोगाचं ठरतं. यानंतरचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो ते म्हणजे अर्थव्यवस्थेची कामगिरी. अर्थव्यवस्थेची कामगिरी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करतं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू आणि सेवांशी केली जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला त्यानंतरचं महत्व स्थूल अर्थशास्त्राचं 6वा मुद्दा जो स्क्रीनवर तुमच्या समोर दिसत आहे तो म्हणजे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास.
अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत. आणि 7व्या पॉइंट मधून स्थूल अर्थशास्त्राचं महत्व तुमच्या समोर दिसत आहे, ते म्हणजे सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. साधारणपणे स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, त्याची व्याख्या, अभ्यास विषय, वैशिष्ट्य आणि महत्व अभ्यासल्यानंतर शेवटी आपल्याला या दोघातील फरक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अतिशय साधा आणि सोपा आहे. प्रकरणाचं नाव आपलं असं होतं की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. लगेच लक्षात राहण्यासारखं आहे. सूक्ष्म म्हणजे लहान भागाचा अभ्यास, स्थूल म्हणजे मोठ्या भागाचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं जातं, स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा अभ्यास केला जातो, ज्याला आपण स्लायसिंग मेथड असं म्हणतो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये लंपिंग मेथड म्हणजे राशी पद्धती याचा अभ्यास केला जातो. मग सूक्ष्म अर्थशास्त्राचे आपण काही समानार्थी शब्द अभ्यासलेले होते, ते म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र आणि किंमत सिद्धांत, मूल्य सिद्धांत असंही आपण म्हणतो. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये फरक लक्षात घेताना बघा, स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, साकलिक अर्थशास्त्र आणि त्याला उत्पन्न आणि रोजगार विषयक सिद्धांत असंही म्हटलं जातं. पण तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये काही मुद्द्यांच्या आधारे हा भाग एका दृष्टिक्षेपात याखाली नमूद केलेला आहे. त्याची स्क्रीन मी तुम्हाला शेअर करते, मग जेणेकरून तुम्हाला ते मुद्दे सुद्धा लक्षात येतील. तुलनेसाठी हा भाग दिलेला आहे आणि त्यांनी दिलेला आहे अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करतं, तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकाच्या वर्तनाचा अभ्यास करतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा तुम्हाला इथं दाखवलेला आहे, तो म्हणजे साधनं, वैयक्तिक मागणी. हे बघा, स्क्रीन आली समोर. इथं काय आहेत की तुलनेसाठी त्यांनी आधार दिलेला आहे. मघाशी आपण जे अभ्यासलं ते अर्थ अभ्यासला, आता याची साधनं. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी आणि समग्र पुरवठा. व्याप्ती आपण अभ्यासली, ती पॉइंट मध्ये तुमच्या समोर आलेली आहे. ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादक किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादक उपभोग, आर्थिक कल्याण. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये मुद्दे दिलेले आहेत, राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा. त्यानंतर इथं तुम्हाला दिलेला आहे एक, म्हणजे मी मघाशी तुम्हाला सांगितलं की सिद्धांत हा मुद्दा तुम्हाला दिसतोय समोर, किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणतात, तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत म्हणतात. आणि महत्व हा तुलनेचा आधार दिलेला आहे. तर इथं काय आहे, तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व अभ्यासलं आणि स्थूल अर्थशास्त्राचं महत्व सुद्धा अभ्यासलं. तेच त्यातील काही मुद्दे समोर तुमच्या दिसत आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत निर्धारण, प्रारूपाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास यासारख्या मुद्द्यांचा इथे त्यांनी तुलनेच्या साठी मांडणी केलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि उदाहरण त्यांनी इथं दिलेलं आहे, तर ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं उदाहरण आपण वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादक असं घेऊ शकतो. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन यासारख्या मुद्द्यांचा म्हणजे उदाहरणामध्ये आपण घेऊ शकतो. तर इथपर्यंत हा भाग आज तासिकेला आपण घेतलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते समजलेलं असेल. घरी
तुम्ही या पाठाचं वाचन करा आणि काही मुद्दे जे आहेत ते नमूद करा, जेणेकरून वाचन आणि लेखन याद्वारे अभ्यास उत्तम प्रकारे होऊ शकतो. धन्यवाद.